अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला आहे. हो? ते भाजप कार्यालयात पोहोचत आहेत. पत्रकार परिषद भाजपच्या फडणवीसांच्या उपस्थितीत ते प्रवेश करणार आहे असं बोललं जात आहे. मला काहीच माहिती या संदर्भामध्ये. प्रवेश आहे भाऊ आता थोड्या वेळाने. तुम्ही सांगितल्या पद्धतीने पहिला भूकंप झालेला आहे महाराष्ट्रात. मी मोठा भूकंप सांगितलेला होता ना. पण मला या संदर्भात आता केव्हा प्रवेश आहे वगैरे काही मला माहीत नाही. पण खरंच मला या संदर्भात काहीच माहीत नाही. त्यांनी राजीनामा दिला, भाऊ नाराजी आहे काँग्रेसमध्ये असं वाटतं म्हणून सोडून चालले. कुठे तुमच्या चॅनल वगैरे आलंय कुठे हो, दाखवत अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला आहे. नॉट रिचेबल पण झालेत आता. हां नॉट रिचेबल पण झालेत, राजीनामा दिला आहे. त्यांच्यासोबत 5 आमदार आहेत. हो. देशाचे गृहमंत्री माननीय अमित शाह साहेबांचा दौरा 15 तारखेला या ठिकाणी जळगावला लागलेला आहे. दुपारी 2 वाजता, सकाळी ते अकोल्याला आहेत, दुपारी जळगावला 2 वाजता आहेत आणि संध्याकाळी संभाजीनगरला आहेत. असं 3 ठिकाणी कार्यक्रम, त्याच्या सभा या ठिकाणी हो घातलेल्या आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आहेत. पण इथे युवा संमेलन, विशेष करून तरुणांसाठी, युवा जे 18 ते नवीन मतदार आहेत 18 ते 30पर्यंतचे सगळ्या युवकांसाठी हा कार्यक्रम या ठिकाणी आहे. माननीय अमितजी त्यांना त्या ठिकाणी संबोधित करणार आहेत. दुपारी 2 वाजता या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात होईल आणि जवळपास 1 ते दीड तास अमित भाई या ठिकाणी असतील आणि इथून नंतर ते संभाजीनगरला जातील. मोठ्या प्रमाणामध्ये युवक आणि क्लस्टरचे हा मेळावा आहे. कसा युवा संमेलन आहे. क्लस्टर म्हणजे यात नंदुरबार, धुळे, जळगाव, रावेर अशा 4 लोकसभा मतदारसंघाचा हा कार्यक्रम या ठिकाणी होऊ घातलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये फक्त युवक हे या ठिकाणी कार्यक्रमाला येतील. चाललो आहे त्याचं नेतृत्व छगन भुजबळांनी करावं. याला प्रकाश आंबेडकरांनी पण पाठिंबा दिलेला आहे. प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं आहे की वंचित बहुजन आघाडीसुद्धा छगन भुजबळांना सहकार्य करेल. चांगलं आहे ना. मग भुजबळ साहेब सुरुवातीपासून ओबीसीचे पुरस्कर्ते आहेत, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि त्यांना जर सपोर्ट आंबेडकर करत असेल तर वाईट काय त्याच्यामध्ये, चांगलं आहे. भाऊ संजय स्वागत आहे. म्हणता की 2024ला नरेंद्र मोदी पंतप्रधान नाही होणार, एवढी गॅरंटी होणे. मग उद्धव ठाकरे होणार आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तर ते उद्धवजींनाच प्रमोट करता आहेत. ते मला वाटतं होतील उद्धवजी. पण आता बघू एखादा दुसरा खासदार येतो का त्याचा महाराष्ट्रामध्ये. मी तर सांगितलं आहे त्यांनी एखादा खासदार निवडून आणावा. पण आता बिना खासदार निवडून येता जर एखादा माणूस पंतप्रधान असेल तर आनंद आहे, आपण त्यांना करू. काय माहीत, निरोप त्यांचे भरपूर येत आहेत पण मला त्या संदर्भामध्ये माहीत नाही. आले तर तुम्ही स्वागत करणार का त्यांचं? त्यांचे फार प्रयत्न चाललेले आहेत, अगदी जोर लावून, असं मला कळतं आहे. दिल्लीकडूनही कळालं, मला राज्याकडूनही कळतं आहे. पण मला या बाबतीमध्ये अजून काही विचारणा झालेली नाही आणि मला वाटतं तसं काही कुठे प्रयोजन मला अजून तरी दिसत नाही. आता जर मला विचारायचं म्हटलं तर मला अजून कोणी विचारलेलं नाही त्यांना काय घ्यायचं नाही घ्यायचं. आणि मी छोटा कार्यकर्ता आहे. वरतून जर त्यांची काही लाईन असेल, हॉटलाईन, तर त्यांनी लावावी. चांगलं आहे. वरतून जर सिग्नल मिळाला तर मग काय होता. मी शांत आहे शिवसेनेकडनं केलं. नाही, मला वाटतं दोन्ही वेगवेगळे विषय आहेत. त्यांचं काम ते करतायत, त्यांनी ते करावं. आमचा कार्यक्रम आता 3 ठिकाणचा आलेला आहे, अकोला, जळगाव आणि संभाजीनगर. त्यामुळे काही कंपेअर करण्याची गरज नाही की यांनी घेतला म्हणून त्यांनी घेतला, का त्यांनी घेतला म्हणून यांनी घेतला. त्यांचाही कार्यक्रम आधीपासून ठरलेला आहे. आमचे कार्यक्रम देशभर अमितभाईंचे ठरलेले आहेत. एक एक दिवस आता आम्हाला महत्त्वाचा आहे आणि म्हणून प्रधानमंत्र्यांचे कार्यक्रम असतील, अमितभाईंचे कार्यक्रम आहेत, माननीय नड्डाजींचे कार्यक्रम आहेत, हे सगळीकडे होत आहेत. एखाद्या वेळेला काही ओव्हरलॅप की त्यांचाही आहे आणि आमचाही आहे म्हणून शक्तीप्रदर्शन दोघं दाखवत आहेत असं समजण्याचं कारण नाही. जळगाव जिल्हा हा तुम्हाला माहीत आहे भाजपचा बालेकिल्लाच आहे. सुरुवातीपासून ते आमदार, खासदार, जिल्हा परिषद सगळंच हे आमच्याकडे ज्या ठिकाणी आहे. आता सेना आणि आम्ही मिळून आहोत. एकनाथजींची सेना म्हणजे सगळेचे सगळे आमदार एकनाथजींच्या पाठीशी या ठिकाणी आहेत. त्यामुळे शिवसेना पण आमच्यासोबत आहे. एक मंत्री आहेत ते राष्ट्रवादीचे आहेत, ते सुद्धा आता आमच्यासोबत आहेत. त्यामुळे इथे जळगावमध्ये तर काही तशी कुठे अडचण आम्हाला या ठिकाणी नाही आहे. पण आता त्यांनाही त्यांचा पक्ष वाढवायचा आहे. त्याच्याकडे कोणीच राहिलेलं नाही. जे राहिलेले आहेत तेही बिचारे सगळे पळत इकडे येतात, आमच्याकडे परत येत आहेत, एकनाथजींकडे येत आहेत. त्यामुळे आता त्यांना संघटना वाढवावी लागेल. त्यांनी तो प्रयत्न करावा. आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना. पद्धतीने आता धनगर समाजाने पण मागणी केली होती. धनगर समाजाचं म्हणणं आहे की आमच्या तोंडाला पानं पुसली. अजिबात नाही. धनगर समाजाच्या बाबतीमध्ये आता आम्ही त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच त्या ठिकाणी आयोग नेमलेला आहे. त्याची कारवाई त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. मला वाटतं त्याची बैठकही झालेली आहे आणि धनगर समाजाला टिकणारं आरक्षण आम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे. आणि म्हणून मला वाटतं मान्य देवेंद्रजी आहेत, त्यांनी त्यांची त्या ठिकाणी बैठक घेतली, 2 वेळा बैठक घेतली. मी स्वतः कॉर्डिनेट त्या ठिकाणी केलेलं आहे आणि मला वाटतं पानं पुसण्याचा कुठेही विषय येणार नाही. धनगर समाजाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. कोळी समाजाचाही तसाच प्रश्न आहे. आता गोवारी समाजाचा त्या ठिकाणी एक प्रश्न निघालेला आहे. मला वाटतं ज्याच्या ज्याच्या हक्काचं आहे ते आम्ही त्यांना त्या ठिकाणी सगळ्यांना देणार आहोत.
नेते जे राजकीय पदाधिकारी वेगळ्या पक्षाचे त्यांचे प्रवेश होणार असल्याचं बोललं जातं, काय नेमकी खरी माहिती? नाही, इथे प्रवेशाचा वगैरे कार्यक्रम मला वाटतं इथे कुठलाही या ठिकाणी होणार नाही. युवा संमेलन फक्त त्या ठिकाणी होईल. प्रवेश असला तर तिथले स्थानिक जे नेते आहेत आमचे, देवेंद्रजी आहेत, बावनकुळे साहेब आहेत, यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही त्या ठिकाणी तो करत असतो. पण एक प्रवेश निश्चित आपले रावेरचे श्रीराम पाटील जे आहेत त्यांचा या ठिकाणी 1-2-3 दिवसामध्ये होणार आहे. ते मला सांगायला काही हरकत नाही. देवेंद्रजी आल्यावर त्यांच्या हातून तो कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करू किंवा मुंबईला जाऊन करू. पण ते त्यांचा प्रवेश निश्चित झालेला आहे. पण बाकी एवढ्या मोठ्या प्रवेशाच्या बाबतीत मला खरंच काही माहिती नाही. अशोकजी काय कोण कोण येणार आहे दौऱ्यामध्ये आज मानवी दौऱ्यामध्ये माननीय बावनकुळे साहेब या ठिकाणी असतील, माननीय देवेंद्रजी त्यांच्यासोबत त्या ठिकाणी असतील आणि माननीय अमितभाई त्या ठिकाणी आहेत. पक्ष एकत्र आल्यामुळे मला पाहिजे तसा मतदारसंघ नाही आहे आणि त्याच्यामुळे जनतेमध्ये जी चर्चा होती की मला उमेदवारीबद्दलची जी चर्चा होती त्याच्यामुळेच होते असं त्यांनी म्हटलं काल भाषणामध्ये. नाही, मला खरंच त्या संदर्भात मला माहिती नाही. मी काल कुठलंच चॅनल बघितलं नाही. काल खूप कार्यक्रम जामनेरमध्ये होते, 7-8 वेगवेगळे कार्यक्रम होते आणि दुपारपासून आमच्या क्लस्टरची मिटिंगही होती. 500-600 कार्यकर्ते पूर्ण धुळे, नंदुरबार इथून सगळेजण आलेले होते. पण या संदर्भात मला काहीच माहिती नाही. आणि दुपारपासून मग मी त्या कुस्त्यांमध्ये बसलो तर रात्री 11-10 तिथेच वाजलेत. खूप मोठा कार्यक्रम जामनेरला काल तरी 25-30 हजार लोक त्या ठिकाणी होते रात्रीपर्यंत. त्यामुळे मला या संदर्भात कुठली माहिती नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.